मी त्या दिवशी भोसेला सांगितलं, म्हटलं मला सांगा उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश कोणती तिसरी भाषा आणणार आहे? या संपूर्ण हिंद प्रांतावरती 125 वर्ष 1400 वर्ष मराठ्यांनी राज्य केलं. इतक्या राज्यांवरती आम्ही राज्य केलं. त्यावेळेला राज्यच नव्हती, पण जे प्रदेश होते त्याच्यावरती राज्य केलं. आम्ही मराठी लादली. कोणाला विचारायचं नाही, शिक्षण तज्ञांना काही विचारायचं नाही, कोणाला काही विचारायचं नाही. बस आमची सत्ता आहे, आमच्याकडे बहुमत आहे, आम्ही लादणार. अवघा महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण असा प्रत्यक्षात अवतरला. यावेळी अनेकांच्या डोळ्यात पाणी होतं. शिवसैनिकांच्या अंगावर शहारे होते. संपूर्ण वरळी डोममध्ये टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होता. पण या सगळ्या आनंदात कॅमेरे खिळले होते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या परिवारांवर. राज ठाकरे भाषणाला उभे राहिले. समोर आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे बसलेल्या. राज ठाकरेंच्या भाषणादरम्यान प्रचंड दाद मिळत असताना या सगळ्यांची प्रतिक्रिया काय होती ते पहा. खरं तर आज मोर्चा निघायला पाहिजे होता. तोंडानेच आहे ना? बस बस. आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत. कोणाला विचारायचं नाही, शिक्षण तज्ञांना काही विचारायचं नाही, कोणाला काही विचारायचं नाही. बस आमची सत्ता आहे, आमच्याकडे बहुमत आहे, आम्ही लादणार. तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात, आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर. मी त्या दिवशी भोसेला सांगितलं, म्हटलं मला सांगा उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश कोणती तिसरी भाषा आणणार आहे? खरं तर आणली पाहिजे. 5वी नंतर काय हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये जाणार आहेत पोरगा? कोणासाठी शिकायचं? हिंदी भाषेबद्दल मला वाईट नाही वाटत. भाषा कोणतीही श्रेष्ठच असते, उत्तमच असते. मग ती मराठी असेल, गुजराती असेल, तामिळ असेल, पंजाबी असेल, बंगाली असेल, हिंदी असेल, अजून कुठचीही असेल. एक भाषा उभी करायला खूप प्रचंड तपश्चर्या लागते, खूप लोकांची मेहनत असते. या संपूर्ण हिंद प्रांतावरती 125 वर्ष 1400 वर्ष मराठ्यांनी राज्य केलं. 1400 वर्ष इतक्या राज्यांवरती आम्ही राज्य केलं. त्यावेळेला राज्यच नव्हती, पण जे प्रदेश होते त्याच्यावरती राज्य केलं. आम्ही मराठी लादली. म्हणजे दादा भोसे मराठी मीडियम मध्ये शिकून शिक्षण मंत्री झाले. देवेंद्र फडणवीस इंग्रजी मीडियम मध्ये शिकून मुख्यमंत्री झाले. कुठे काय शिकले याचा काय संबंध? कोणाकोणाची मुलं इथे परदेशामध्ये शिकतायत, याद्या आहेत आमच्याकडे. त्याचं काय करणार आहात तुम्ही? आणि त्याच्यातल्या त्याच्यात मंत्रिमंडळातल्या एक एक मंत्र्याचं हिंदी आहे का? फेफरं येईल, फेफरं. मग या सगळ्या गोष्टी का सुरू केल्यात तुम्ही? कशासाठी सुरू केल्यात? बाचाबाचीमध्ये समोरचा गुजराती निघाला, इकडचा मराठी निघाला. त्याच्यामध्ये काय गुजरात्यानं मारलं का? एवढे व्यापारी आहेत. अजून तर काहीच केलेलं नाही. यानंतर उद्धव ठाकरेंचं भाषण झालं आणि कार्यक्रम संपला. पण ठाकरे भावांसह संपूर्ण परिवाराच्या मनोमिलनाचा सोहळाही इथं पार पडला. स्टेजवर राज ठाकरेंचं आणि उद्धव ठाकरेंचं संपूर्ण कुटुंब एकत्र आलं. हजारो शिवसैनिकांचं स्वप्न पूर्ण झालं. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.